नमस्कार, मी भक्ती आंबेडकर। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 93व्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क इथल्या त्यांच्या स्मृतीस्थळावर राज्यभरातून आलेले शिवसैनिक नतमस्तक झाले। शिवाजी पार्क परिसरात सर्वत्र बॅनर लावून रांगोळी काढून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। दरम्यान जयंतीचा मुहूर्त साधत आज महापौर निवासस्थानी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी गणेश पूजन देखील पार पडणार आहे आणि स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर करून भाजपानं शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने शिवाजी पार्कवरती असलेल्या स्मृतीस्थळाला अनेक शिवसैनिक पावते आपण भेट देताना दर्शन घेताना या ठिकाणी पाहायला मिळतात। राज्यभरातून अनेक शिवसैनिक जे आहेत यायला सुरुवात झालेली आहे। आजचा दिवस शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बाळासाहेब ठाकरे यांची 93वी आज जी आहे ती जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने पाहतो या ठिकाणी शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे का बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही स्मारक आहे ते स्मारक जे आहे त्याचं आज पूजन होणार आहे। राज्य सरकारकडून 100 कोटींची जे आहे ती मान्यता मिळालेली आहे, त्याचा सुद्धा कार्यक्रम पार पडणार आहे आणि सायंकाळच्या वेळी जो ठाकरे चित्रपट आहे त्याचा प्रीमियम जो आहे तो आज आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा शिवसेनेसाठी हा दिवस आहे। अनेक शिवसैनिक जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे। पाहतोय शिवाजी पार्कवरील संपूर्णपणे दृश्य आहेत। शिवाजी पार्कवरती शिवसैनिकांची जी आहे ती आता गर्दी होऊ लागलेली आहे। दर्शन घेण्यासाठी जे आहे ते शिवसैनिक येताना पाहायला मिळतात। राज्यभरातील शिवसैनिक जे आहे त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। पाहू शकतो आपण का अगदी समोर भगवे झेंडे घेऊन अनेक शिवसैनिक जे आहेत ते आलेले आहेत आणि या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे दिवसभर अशाच प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी शिवसैनिकांची गर्दी आपल्याला जी आहे ती पाहायला मिळणार आहे। संपूर्णपणे आज दिवसभर अनेक कार्यक्रमांचं सुद्धा शिवसेनेने आयोजन केलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन राकेश राजू सोनवणे, साम टीव्ही, मुंबई।